आजच्याच धावपळीच्या जीवनात वेळेचं महत्व आहे असं नाही. वेळेचं महत्व हे त्रिकालबाधित आहे. संपत्तीचे वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे धन किंवा पैसा ही संपत्ती आहे. प्रतिष्ठा एक संपत्ती आहे. आपल्याला चांगलं आरोग्य असणं ही सुद्धा एक संपत्ती आहे. आणि या संपत्तीचे पॅरामीटर्स आहेत, कमी जास्त, बरोबर. प्रतिष्ठा सुद्धा एक संपत्ती आहे आणि याच्यामध्ये वेळ सुद्धा एक संपत्ती आहे. वेळ वगळता इतर सगळ्या संपत्ती ज्या आहेत त्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत. परंतु वेळ ही एकमात्र संपत्ती अशी आहे की जी सगळ्यांकडे सारखी आहे बघा. आणि त्यामुळे वेळेच्या बाबतीत आपण सर्वजण श्रीमंत आहोत. प्रत्येकाच्या वाट्यावरती दिवसाचे 24 तास हे सगळ्यांच्या वाट्यावरती आहेच. त्यामुळे वेळेच्या बाबतीत कोणी गरीब आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे या वेळेचं महत्व जे आहे ते त्रिकालबाधित आहे. ते आत्ताच वाढलंय अशातला काही भाग नाही असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आता आपल्याला ते वाढल्याचा भास होतो. त्याचं कारण असं आहे की अनेक वर्षांपूर्वी जी साधनं, जे गॅजेट्स आपल्या आजूबाजूला आहेत ते नव्हते आणि आता ते आपल्या सगळ्यांच्या समोर आले. त्यामुळे आता तसं आपल्याला भास होतो, परंतु वेळेचं महत्व हे तेव्हाही होतं आणि आताही आहे. मग आता ही वेळ नावाची जी संपत्ती आहे याचा विनियोग तितकाच महत्वाचा आहे प्रत्येकाच्या अंगाने. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्याला वेळेचं महत्व वेगळ्या अर्थाने सांगायचं काम पडू नये. ती इतकी महत्वाची ती संपत्ती विद्यार्थ्यांना